धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। नमस्कार, जय भीम, जोहार. आपण पाहत आहात मूकनायक. माटुंगा लेबर कॅम्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात 6 तारखेपासूनच सुरू करण्यात आलेला आहे. लेबर कॅम्प मधील सम्राट अशोक सोशल ग्रुपच्या वतीने मोठ्या धूमधडाक्यात बॅनरचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी आमचे प्रतिनिधी ॲडव्होकेट राजगुरू कदम यांनी घेतलेली ही खास मुलाखत. नमस्कार, जय भीम, जोहार. मी राजगुरू कदम आणि आपण पाहत आहात मूकनायक. मुंबई ही जशी स्वप्नांची नगरी आहे तशी उत्सवांची देखील नगरी आहे. मुंबईमध्ये ज्याप्रमाणे गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जशी उत्साहात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी केली जाते. त्याचाच आज उत्सव या ठिकाणी सुरुवात करीत आहेत. धारावी लेबर कॅम्प येथून सम्राट अशोक सोशल ग्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून जाणून घेऊया सम्राट अशोक सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून की या जयंती मागचा किंवा या सुरुवाती मागचा उद्देश आणि कशा प्रकारे साजरी करण्यात येणार आहे. खरं तर जेव्हापासून मी या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये राहते तेव्हापासून इथे माटुंगा लेबर कॅम्प मध्ये खूप जोशामध्ये आंबेडकर जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे 135वी जयंती सम्राट सोशल ग्रुपच्या वतीने साजरी होत आहे. खरं तर बाबासाहेबांचा आपल्याला शिका, संघटित आणि संघर्ष करा हा जो आदेश दिलेला आहे ते आताच्या पुढची पिढी नक्कीच अंमलात आणेल ही शिकवण असं मला वाटतं. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा एकदा तुम्हाला 135व्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. ठिकाणी सम्राट अशोक ग्रुपचे कार्याध्यक्ष उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या जयंतीचे औचित्य साधून तुम्ही नक्की कशा प्रकारे आणि काय हा उत्सव असणार आहे, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. गेली अनेक वर्ष मला असं वाटतंय की अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेली 20 वर्ष आम्ही हा सण जो आहे आपला तो आम्ही एका उत्साहाने आणि एका जल्लोषाने साजरी करतो. 12 तारखेला आपल्या मंडळाचा देखावा आहे, त्याची ओपनिंग आहे. दरवर्षी आपण काहीतरी वेगळं करण्याचा आपण निर्णय घेतो, काहीतरी वेगळं करतो समाज, जेणेकरून समाजाला त्याचं हे मिळेल, त्याचा लाभ होईल किंवा समाज त्याच्यातून काहीतरी शिकेल. अशा पद्धतीने आपण दरवर्षी काहीतरी करतो. 12 तारखेला आणखी एक सुंदर देखावा आपल्या येथील लेबर कॅम्प मधील जनतेला आणि इतर सर्व जय भीम वाल्यांना या सर्व गोष्टींचा देखावा मिळण्याचा लाभ होईल. तर सर्वांना विनंती करेल की सगळ्यांनी येऊन त्या देखाव्याचा एक हे करावा आणि त्याच्यातून काय आपण मांडतोय किंवा कोणते प्रश्न मांडतोय या सर्वांचा विचार करावा. बस, जय भीम. अश्विनजी, लोक असे म्हणतात की जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करा, तर आपण याबद्दल काय सांगाल? सर्वांना सविनय जय भीम. तर आम्ही 365 दिवसापैकी एक दिवस नाचून जयंती साजरी केली तर काही फरक पडत नाही. 364 दिवस तर आम्ही
वाचतोही, लिहितोही आणि जगतोय बाबासाहेबांना आणि संविधानाला वाचतोय. तर दरवर्षी असं म्हणतात की नाचून नाही वाचून साजरी करावी, सर्वजण असंच बोलतात. तर आम्ही नाचूनही करतो आणि वाचूनही दरवर्षी असंच होणार. प्रत्येक वेळी नाही का डीजेला आमचं सण आल्यानंतर डीजे बंद करा, हे करा. आता 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 1 एप्रिल ते जवळजवळ पावसाळा सुरू होईपर्यंत ही अशी धूमधडाक्यात साजरी होत असते. प्रकाश लांडगेसह मी राजगुरू कदम, 12वी लेबर कॅम्प.